नमस्ते सगळ्यांना। आज नवीन व्हिडिओ घेऊन आले। आरोहीच्या स्कूलमधली एक ॲक्टिव्हिटीज आहे जी इझी ॲक्टिव्हिटी आहे। असा पेपर घ्यायचा आहे, जर तो कुठला पण पेपर घेऊ शकता, A4 साइज पेपर असला पाहिजे आणि तो कट करायचा, असा कट करायचा पण त्याला छोटे छोटे तुकडे व्हायला पाहिजे, जे की परत तुम्हाला हा त्याचा दुसरा फोल्ड तिसरा फोल्ड असा फोल्ड करून छोटे छोटे फोल्ड करायचे आणि त्याला पूर्ण एका आकारामध्ये छोटे फोल्ड करून घ्यायचे आणि ते फोल्ड करून झाल्यानंतर हातामध्ये अशा प्रकारे घेऊन त्याचा राऊंड असा आकार येईल असं ते क्लम्ब करायचे। क्लम्ब म्हणजे असे चुरगळायचे, पूर्ण चुरगळून घेतल्यानंतर असे क्लम्बिंग केल्यानंतर त्याचे एक एक तुकडे करून घ्यायचे। असे मी आरोहीला करून दिले आणि तीही करत होती आणि मीही दोन्ही करत होते, दोघं पण करत होते। याच्यामध्ये मी तुम्हाला फास्ट दाखवण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला थोडा वेळ लागला हे करण्यासाठी आणि हे एका विशिष्ट प्रकारे करावं लागतं, त्याच्यामुळे हाताचा पण व्यायाम होतो छानपैकी आणि मुलं पण ॲक्टिव्हिटीमध्ये हा भाग घेतल्यानंतर त्यांना पण एक मजा येते। तुम्ही पण हे करून बघा। त्यांना स्कूलमधून ही ॲक्टिव्हिटी दिली होती, यू शेप दिला होता। यू शेपमध्ये ते क्लम्बिंग केलेले बॉल्स आहे ना, म्हणजे जे पेपरचे तुकडे करून जे चुरगळून घेतलेले आहे ते त्यांना चिकटवायचे होते। मग तिला मी त्याच्यामध्ये हेल्प केली, तीही करत होती आणि मी दोघं पण करत होतो आणि तिला मी ते करून दिल्यानंतर तिने ॲक्टिव्हिटी ती पूर्ण केली। तिला पूर्ण मी फेमिकॉल लावून दिलं, पूर्ण यू आकार आहे हे बघू शकता तुम्ही, यू आकार आहे त्याच्यामध्ये तिला ते पूर्ण यू आकाराला तिला गम लावून दिला। असे ते छोटे छोटे बॉल तयार करून दिले, बघू शकता तुम्ही। तिने पण केले आणि मी पण, दोघांनी पण केले। मग तिला असा पूर्ण ग्ल्यू लावून दिला पूर्णपणे यू आकार जिथं आहे, त्यानंतर त्या यू आकाराच्या याला पूर्णपणे तिला हे लावून दिलं, ग्लू लावला आणि त्यानंतर ते ग्लू लावून झाल्यानंतर तिने तिचं ते ॲक्टिव्हिटीज पूर्ण केली आहे, तुम्ही ते बघू शकता। खूप मजा आली तिला पण आणि मजा मला पण आली तिच्याबरोबर करण्यामध्ये। ती बघा तिने मग ते पूर्ण कव्हर करून घेतलं आणि तिने मी न सांगता तिने प्रॉपर ते व्यवस्थित लावलं 1 बाय 1 असे। त्याच्यामध्ये आम्ही 2 शेड घेतले होते कलरमध्ये, एक येल्लो शेड होता आणि एक ऑरेंज कलर, असे 2 शेड होते। असे 2 कलर आम्ही घेतले होते। तिने ते एक करून असे व्यवस्थित लावले आणि तिचं ती लावत होती, मी तिला काही हेल्प करत नव्हती लावण्यामध्ये। ती तशी म्हणजे ॲक्टिव्हिटीज करण्यामध्ये तिला खूप आवडतं, कलरिंग पण तिला आवडतं भरपूर करायला। छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज हे घरामध्ये करत राहतो आम्ही। तुम्ही बघू शकता तिने सगळं ते कव्हर करून घेतलं, छोटे छोटे तुकडे लावून। जे क्लम्बिंग केलेले बॉल्स आहेत हे पेपरचे, हे त्यांना स्कूलमधून ॲक्टिव्हिटी होती, तिने ते चिकटून घेतले सगळे आणि हा यू रेडी झाला। असे तुम्ही पण तुमच्या मुलांसोबत न्यू ॲक्टिव्हिटीज करा, त्यांना पण एक एन्जॉयमेंट मिळते घरामध्ये। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असलास तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। मी असेच तुम्हाला न्यू व्हिडिओ घेऊन येत जाईल, जे लहान मुलांचे ॲक्टिव्हिटीज असतील किंवा आम्ही जिथे राहतो तिथलेच तुम्हाला न्यू व्हिडिओ ट्रॅव्हलचे याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत जाईल। थँक्यू फॉर वॉचिंग। एन्जॉय करा ही ॲक्टिव्हिटीज। हा यू तयार झाला, कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। थँक्यू।